केवढा केवढा तुका आकाशा एवढा तुका रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. देवाचा विरह कसा असतो तुम्हाला माहिती आहे का? किंवा देवाचा विरह कसा होतो आणि त्याची जाणीव तुम्हाला कशी होती हे तुम्हाला तरी माहिती आहे का? तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की देवाचा विरह होणं आणि याची जाणीव होणं हे आपल्यासारख्या अक्कलशून्य माणसाला कधीच कळत नाही. ते कळतं फक्त संतांना. आता म्हणजे टाळी कधी एका हाताने वाजत नाही. माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की जोपर्यंत तुम्ही देवाची भक्ती करत नाही तोपर्यंत देव तुमच्या जवळ येत नाही. हो, देवाचा धावा करायला लागतो तेव्हाच देव तुमच्या जवळ येतो, तेव्हाच देव तुमच्यावर कृपा करतो. आणि ह्या अशा संतांना म्हणजे संत नेहमी देवाचा धावा करत असतात. त्यांच्या मुखात नेहमी रामकृष्ण हरीच असतं. आणि जेव्हा जेव्हा त्यांना असं वाटतं की बाबा नाही, हा देव आता माझ्यावर अन्याय करतो, हा माझ्यापासून लांब चाललाय, त्यावेळी त्यांना देवाचा विरह कधी सहन नाही होत. आणि असंच संत तुकाराम महाराज ह्या देवाच्या विरहाचं वर्णन करताना एका अभंगात म्हणतात. काय म्हणतात? कान्हया रे जग जेठी दे भेटे कवेळा काय मोकलीले वनी सावजाने वेढियले. कान्हया रे जग जेठी दे भेटे कवेळा काय मोकलीले वनी सावजाने वेढियले. एथवरे होता संग अंगे अंग लपविले. एथवरे होता संग अंगे अंग लपविले. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. कान्हया रे जग जेठी दे भेटे एक वेळा. आता ह्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे देवाचा विरह पाहून तुकाराम महाराज काय म्हणतात? अरे कान्होबा, अरे विठ्ठला, तू जगाचाच राहताय, तू मला एकदा तरी भेट दे. तू ह्या मला वनात, संसार रूपी वनात आणून सोडले, जिथं मला सावजांनी वेढले. आता सावज म्हणजे काय? संसार रूपी वनात सोडले. वनात काय असतात? प्राणी, हिंस्त्र प्राणी. आता ते हिंस्त्र प्राणी म्हणजे कोण? याच्या मागचा गूढ अर्थ असा की ते हिंस्त्र प्राणी म्हणजे तुमच्यातले 6 दोष: काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. या 6 दोषांनी मला वेढले आणि ह्या अशा वनात मी आता आलोय आणि तुम्हाला घेऊन आलाय. तू इथपर्यंत माझ्या संग होता आणि अचानक तू स्वतःला कसं लपवले? तू कुठे गायब झालाय? पुढे तुकाराम महाराज म्हणतायत, आता मी नुकतंच फक्त संसाराकडे मागं वळून काय पाहिलं, तुझ्याकडे बघतोय तर तू गायब. एवढ्या वेगाने तू तुझं रूप अदृश्य करून टाकलं. आता हा विरह काय मला सहन होत नाही. ह्या विरहाचं वर्णन करताना संत तुकाराम महाराजांनी हा सुंदर अभंग लिहिला. तर याचा अर्थ काय की संसारात जर तुम्ही अडकून राहिला, परमार्थाला दूर केलं तर तो देव नक्की तुमच्यापासून लांब होईल. जर तुम्ही संसारात लक्ष घालताय, घाला, पण परमार्थ विसरू नका. संसार रूपी ह्या जंजाळात जेव्हा तुम्ही अडकाल त्यावेळी सोडवायला देवच येईल, पण जेव्हा तो देव सोडवायला येईल तेव्हा पारमार्थिक रूपाने निस्वार्थपणाने त्याची भक्ती करा आणि मगच तो त्याची कृपा तुमच्यावर दर्शवेल. असा हा सुंदर अभंग. तर माऊली, येत्या मार्च महिन्यात म्हणजेच माघ अमावस्या ते फाल्गुन अमावस्या या 30 दिवसाच्या कालावधीत आपण धर्मवीर बलिदान मास पाळतो. तर मी तुम्हाला आवाहन करतो
की तुम्ही सर्वांनी जमेल तिथून माहिती घ्या. पुढे जाऊन आपण ह्या चॅनलवर धर्मवीर बलिदान मासाबद्दल माहिती देणारच आहोत. पण आत्तापासूनच मी तुम्हाला माहिती देतो की ह्या धर्मवीर बलिदान मास पाळा. हे एक सूतक असतं जे आपण संभाजी महाराजांच्या बलिदानाप्रित्यर्थ आपण पाळतो. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा पारमार्थाचा आपला जो काही घाट मांडलाय तो तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. राम कृष्ण हरी.